राज्यव्यापी ही सर्व नेते मंडळी जाऊन फिरून आलीत। या अगोदर आमदारांची समिती केली, सरकारने फक्त भाषण केली, मतं मागितली आणि नंतर तोंडाला पाणी पुसण्याचं काम चाललेलं आहे। मुंबई शहरामध्ये घर हे शक्य आहे, हे देऊ शकतात, तरी देखील मनस्थिती मानसिकता सरकारची नाही। म्हणून यासाठी सर्व राज्यव्यापी आंदोलन केल्या किंवा भेट केल्यानंतर सर्व गिरणी कामगारांचं म्हणणं झालं की आपण एक धडक मोर्चा या अधिवेशनामध्ये घ्यायला पाहिजे। म्हणून त्याची सुरुवात ही आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करतो। प्रचंड मोर्चा निघालेलाच नाहीये। 2011 नंतर सर्व संघटना एकत्र आली नव्हती। 2011 नंतर आज पहिल्यांदा आम्ही सर्व मंडळी हे आम्ही येतोय। अर्थात त्यातले काही आमचे सहकारी होते तेही आता त्यांना काहीतरी साक्षात्कार झालेला आहे की नाही मुंबईत घर मिळू शकत नाही, म्हणून त्यांना माथेरान फिरायला जायचंय। ते जाऊ द्या, काय आम्ही त्याच्यात जाऊ इच्छित नाही। परंतु ही जी मंडळी ज्या सर्व ज्यांनी एकमत केलं ते मुंबईत हे घर शक्य आहे, मिळू शकतो, करू शकतो, त्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो। म्हणून हा आंदोलन मोठा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। पण हे आंदोलन निवड फक्त गिरणी कामगारांपुरता मर्यादित न ठेवता याच्यामध्ये राजकीय पक्षांनी पण सहभाग व्हायला पाहिजे। म्हणून आम्ही सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी भेटतो। आज योगायोगाने पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आम्हाला भेटले। नजीकच्या काळामध्ये आम्ही सर्व महाविकास आघाडी आणि वेळ प्रसंगी महायुतीच्या लोकांना आम्ही भेटू तर या विषयावरती आम्हाला पाठिंबा द्या। त्याच्या आधी पण आपण राजकीय पक्षांशी बोलला होता का? त्याचा पाठिंबा या अगोदर कधीच आम्ही बोललो नाही, कारण प्रत्येक जण राजकीय वैचारिक किंवा विचारांनी वेगवेगळे तो अधिकार आहे आणि आम्ही ह्याच्यात राजकारण अजिबात आणू इच्छित नाही आणि आम्ही कुणी ह्याच्यामध्ये नाही, कारण हा निस्वार्थी रीतीने आम्हाला हा लढा उभारायचा आहे, कामगारांच्या हितासाठी लढायचा आहे। आणि एका बाजूला ज्यावेळी मराठी भाषेच्या बद्दल एवढी आपण ओरड करतोय किंवा वस्तुस्थितीला बघून लोकांच्या मनामध्ये भावना आहे, त्याचीच भूमिका आणि प्रतिबिंब जर याच महाराष्ट्राच्या संयुक्त चळवळीमध्ये जो गिरणी कामगार जो मराठी माणसाने लढा दिला, तो मराठी माणसाला परत मुंबईमध्ये आणण्यासाठी जो स्वप्न आम्ही पाहतोय, त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आम्हाला साथ द्यावी अशी आमची विनंती। आमचं म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीने पण आम्हाला या विषयावरती साथ द्यावी। नाही, सरकार घोषणा करतायत। मागच्या वेळी बोललो घोषणा हा देणार, कुठे देणार, कसे देणार माहित नाही। आता उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, त्याला सांगितलं 15 दिवसात अहवाल आणा। ते 15 दिवस अहवाल गेला, हवेमध्ये गेला आणि त्याच्यानंतर एक बैठक नाही आणि तिकडे म्हाडाच्या लोकांनी डायरेक्ट ऍप चालू करून घेऊन हे आम्हाला मान्य आहे की नाही मान्य आहे असं म्हणून घेऊन डायरेक्ट लोकांना सॉफ्टवेअरवरती सोडून दिलं। म्हणजे धमकवला जातोय 2024चा GRA घ्यायचं तर घ्या, नाही तर तुमचा अधिकार आम्ही काढून टाकू। कोणाला कोणी अधिकार दिलं? या अगोदरच्या शासनाने कायदा केलेला आहे या गिरणी कामगारांना गरज आहे, तो कायद्याच्या आधारावरती आम्ही लढतोय। त्यावेळी आम्हाला सांगितलं की नाही तुम्हाला मिळणारच नाही, काय नाही, आम्ही आशात नाही राहिलो असतो का? तुम्ही आमच्याकडनं फॉर्म भरून घेतले? मग 1,40,000 लोकांकडनं फॉर्म घेतले, आता 1,40,000ची संख्या 80 वर आली आहे। असं असताना बगल द्यायचं आणि कुठेतरी आम्ही देऊन टाकले, तेही प्रायव्हेट बिल्डरकडे। तो कोण चड्डा आहे मला माहित नाही आणि कोण कोणाच्या जवळ आहे याचं संशोधन केलं पाहिजे। तो चड्डा म्हाडाच्या कार्यालयात बसून घेऊन फॉर्म वाटतोय, 1,000 2,000 रुपये वसूल केले जातात गिरणी कामगारांकडनं। काही ठिकाणी 5,000 रुपयाची मागणी केली जाते। सरकार जुम्मेवारी सबसे ज्यादा कर रही है, मुंडेरी लाल के शीर्षक में लिखा रही है, जैसे लाड़की योजना शुरू की थी वो भी उन्होंने आकर पट्टी डाल दी है। सरकार पूरी तरह अपने काम को लेकर जिम्मेदार नहीं है, जरूर। तो आप उनसे क्या अपेक्षा करते हैं? नहीं, देखिए, अपेक्षा करना ये अभी दुयम मुद्दा हो गया, लेकिन जगाना तो जरूरी है। और मुंबई में नहीं, महाराष्ट्र में 80,000 लोग हैं गिरणी कामगार, और उससे ज्यादा जो 82 के पहले के जो ऐसे 1.5 लाख से ज्यादा लोग हैं। मैं बोलता हूं कि अगर आपको हमारी जरूरत नहीं थी, क्यों आपने एक विधायक भारतीय जनता पार्टी के विधायक की अध्यक्षता में कमेटी की? क्यों आपने उनके दौरे महाराष्ट्र भर में लगाए? क्यों आपने लोगों को संगठित किया? संगठित करके आप वहां उम्मीदवार लोगों को लेकर भाषण कर रहे थे और चुनाव खत्म होने के बाद गायब हो गए। आज 8-9 महीना हो गया, उसके बारे में चर्चा नहीं, एक समिति नहीं, कुछ नहीं। इन लोगों को बुलाया नहीं जा रहा है मुख्यमंत्री जी को, और मुख्यमंत्री जी दूसरे के यहाँ पे जाकर फोटो सेशन कर रहे हैं। कोई लोग आपका इनिशिएटिव कैसा होगा? आपकी कमेटी में 81,000 कामगार जुड़े हुए हैं, नेक्स्ट स्टेप आपका क्या होगा? नेक्स्ट स्टेप यलगार जो है वो इन्फ्लुएंस मोर्चा का काम स्टार्ट कर देना। यलगार मोर्चा हम कैसे स्टार्ट कर सकते हैं घर का काम? हम तो सरकार से मांग कर सकते हैं, सरकार को कह सकते हैं। और इसके पहले जब सरकारी थी, हमने सब लोग ने साथ में मिलकर एकत्रित करके सरकार को कहा, और सरकार ने पहले 15,000 घर मुंबई में बना के दिए ना।
हम वही कह रहे हैं, उसके ही तरह से कैसे बन सकती है। सॉल्ट प्लांट लैंड के बारे में, धारावी में आज जमीनें मिल रही है उनके बारे में, और उसके साथ ही साथ में मोदी जी ने कहा कि म्हाड़ा के लेआउट में एफएसआई बढ़ा के म्हाड़ा को ज्यादा जमीन दो, एफएसआई दो, और वहां पे कुछ घरे बना सकते हैं क्या। बीडी चाल में जैसे अभी वहां पे घरे उपलब्ध होने वाले, वहां दे सकते हैं क्या। देने की मनस्थिति हो सकती है तो सब जगह हो सकती है। चालिया जो मिल का, और साथ ही साथ में एनटीसी के 150 एकड़ से ज्यादा जमीन मुंबई में आज भी है। उसमें से भी कुछ अगर 25-30% लेके अधिक एफएसआई देंगे तो यहाँ पे भी 50% लोगों को तो घर वो यहाँ ही बना के दे सकते हैं, लेकिन ये देने की मनस्थिती और मानसिकता नहीं। गिरणी कामगारांना हक्क घराचं घर मिळावं यासाठी गेली 40 वर्ष झगडतायत गिरणी कामगार, आणि तरीही त्यांना त्यांचं घर मिळत नाही आहे। यासाठी कोण जबाबदार आहे, सरकार की गिरणी कामगारांमध्ये नसलेली एकजुटता? नाही, कसं आहे, कामगार तर बिचारा तो असंघटितच झालेल्या मुंबईतून बाहेर गेल्यानंतर ही मंडळी पण तुम्ही आता बघा, या सर्व ज्येष्ठ होत गेलेले आहेत। हेही हा शेवटचा लढा म्हणून करतो, पण आम्ही ह्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने शेवटच्या गिरणी कामगारांना घर मिळेपर्यंत आम्ही हा लढा थांबवणार नाही। कमी होईल शक्ती, वाटेल पुढे नाही होते नसेल, आम्ही बघू, सरकारकडे विनंती करू, मागणी करू, एल्गार करू, तर नाही झालं सरकारच बदलण्याची वेळ आली तर देखील कामगार ठरवल्यानंतर मग या विचाराने येईल त्यावेळी आम्ही करू। पण आम्ही हा संघर्ष सोडणार नाही, कारण गिरणी कामगारांना घरं देत असताना तो हयात जर नसला तर त्याच्या वारस हक्कांना पण घर द्या म्हणून ही पहिली भूमिका आपण मांडली, जेणेकरून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये माणसाला कुठेतरी रेकग्नाइज करण्याचं काम ते देण्याचं।